नमस्कार. आधुनिक नवदुर्गा या मालिकेत आपले स्वागत. ज्यालाही प्रतिकूल परिस्थितीमुळे आत्महत्या करावी वाटत असेल ना, ते त्यांनी एकदा कल्पना सरोज यांच्यासोबत बोलावं किंवा त्यांचं आयुष्य तरी बघावं. बरं, हे मी नाही म्हणते, तर हे प्रत्यक्ष भारताचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी म्हणत आहेत. कोण आहेत कल्पना सरोज? विदर्भातील अकोला जिल्ह्यामध्ये असलेल्या मूर्तिजापूर येथील एका बौद्ध कुटुंबात जन्मलेला कल्पना. त्यांचे वडील पोलीस कॉन्स्टेबल होते. कुटुंबामध्ये 3 बहिणी आणि 2 भाऊ. कल्पनाने खूप शिकावे अशी वडिलांची इच्छा होती, परंतु नातेवाईकांच्या आग्रहामुळे कल्पना सरोज यांच्या वयाच्या केवळ 12व्या वर्षी त्यांचे लग्न करून देण्यात आले. कल्पना या साधारण परंतु अन्नधान्याने परिपूर्ण माहेरी वाढल्या होत्या, परंतु सासरी मोठे कुटुंब असल्यामुळे घरच्या सर्व कामांचा भार त्यांच्यावर पडला आणि घर कामे न झाल्यास मारहाण देखील सहन करावी लागत असे. जेवणही वेळेवर मिळत नसे, त्यामुळे शारीरिक अवस्था कृश आणि बिकट झाली. वडिलांनी ही परिस्थिती बघितली आणि त्यांना कायमचे घरी आणले. घरी आणल्यानंतरही माहेरच्यांनी त्यांना समजूतदारीने नाही घेतले. सासर सोडल्याबद्दल सतत त्यांना दोष देणे सुरूच होते. या सगळ्या नैराश्यातून त्यांनी एकदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यातून बचवल्या. नंतर मात्र त्यांनी स्वतःला खंबीर आणि जिद्दी बनवलं. गावी राहिल्यापेक्षा त्यांनी मुंबई परतण्याचा निर्णय घेतला आणि परिस्थितीशी लढण्याचा विचार पक्का केला. मुंबईला दादरच्या झोपडपट्टीत त्या काकाकडे राहायला गेल्या. तेथे गारमेंट कंपनीला कामाला लागले. फक्त 2 रुपये मजुरी मिळत असे त्यावेळी त्यांना. त्यावेळी त्यांचे वय 16 वर्ष होते. मेहनतीने थोडे थोडे पैसे जमवणे चालूच होते, तर गावाकडे काही कारणास्तव वडिलांची नोकरी गेल्याचे कळले आणि सगळ्या कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर येऊन ठेपली. दररोज 16-16 तास काम करत घरीही कपडे शिवायचे काम चालूच होते. अशा कठीण परिस्थितीत बहिणीला दुर्धर रोगाने गाजले. उपचाराला 2000 रुपये कमी पडल्याने बहिणीचा मृत्यू झाला. केवळ 2000 रुपयासाठी बहीण गमवावी लागल्याने कल्पना सरोज जिद्दीला पेटल्या. पैसे कमावल्याशिवाय पर्याय नाही हे त्यांना उमजलं होतं. त्यांनी ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत कर्ज घेतले. 3 ते 4 शिलाई मशीन आणि खोली भाड्याने घेऊन शिलाईचा उद्योग सुरू केला. लगेच काही दिवसात पुन्हा त्यांनी कर्ज घेतले आणि उल्हासनगर येथील फर्निचर विकायचा व्यवसाय सुरू केला. थोडेफार पैसे जमत होते, तर सोबतच त्यांनी आजूबाजूला राहणाऱ्या तरुण मुलांना देखील कर्ज घेऊन व्यवसाय सुरू करण्यास उद्युक्त केले. सुरक्षित बेरोजगार युवा संघटनेलाही त्यांनी उद्यमी होण्यासाठी धडे देण्याची सुरुवात केली. या दरम्यान एका जमिनीचा तुकडा विक्रीस आहे असे त्यांना कळलं आणि तो घेण्याचा प्रस्तावही त्यांना आला. जमीन वादग्रस्त आणि न्यायप्रविष्ट असल्या कारणाने जमीन मालक कमी किमतीत द्यायला तयार होता. हा भूखंड मोक्याच्या ठिकाणी होता. कल्पना सरोज यांनी तो विकत घेतला आणि बरेच दिवस न्यायालयात पायपीट करून सगळे अडथळे दूर केले. आता रातोरात त्या भूखंडाची किंमत वाढली होती, परंतु भूमाफियांनी त्यांना धमकवण्याचा प्रयत्न सुरू केला होता. परंतु त्या खंबीर परिस्थितीतून आल्यामुळे डगमगल्या नाही. पुढे एका बिल्डरच्या मदतीने त्यांनी तिथे बहुमजली इमारत उभी केली. त्यातून कल्पना सरोज यांना तब्बल 5 कोटीचा फायदा झाला आणि त्यांनी त्यानंतर बांधकाम व्यवसायात प्रवेश केला. पुढे त्यांनी अनेक इमारती उभ्या केल्या. रामजी हंसराज कमानी या स्वतंत्र सेनानी आणि प्रख्यात उद्योजक. स्वातंत्र्यानंतर त्यांनी कुर्ला येथे कमानी ट्यूब्स आणि कमानी इंजिनिअरिंग ही ब्रास ट्यूब तयार करण्याची कंपनी सुरू केली. त्यांच्या मृत्यू पश्चात मुलांमध्ये संपत्तीवरून वाद निर्माण झाले व हायकोर्टाने त्या कंपनीची मालकी कामगार युनियनकडे सोपवली. कंपनीचे 2000 कामगार मालक झाल्याने काही दिवसातच कंपनी कर्जामुळे बंद झाली. कर्ज परतफेडीसाठी ती कंपनी उच्च न्यायालयाने लिलावात काढली. कल्पना सरोज यांच्याकडे कामाला असलेल्या काही लोकांनी ही बातमी त्यांच्या कानावर घातली आणि तुम्ही ती कंपनी विकत घ्या असा आग्रह केला. त्यांनी त्या कंपनीची माहिती घेतली व कंपनी विकत घेण्याचे ठरवले. इथे 2 मोठे अडथळे त्यांना दिसत होते. एक तर कंपनीवर असलेले कर्ज आणि शेकडो दावे. त्यांनी 2000 सालापासून तर 2006 पर्यंत तब्बल 6 वर्ष त्यांनी कोर्टात चक्रा मारल्या आणि सगळे दावे दूर केले. शेवटी 2006 मध्ये कोर्टाने त्यांना कंपनीचे सर्वेसर्वा बनवले आणि कर्ज फेडायला 7 वर्षाची मुदत दिली. कल्पना सरोज यांनी कर्ज देणाऱ्या बँकेशी बोलून पेनल्टी आणि व्याज माफ करून घेतले. आता कर्जाची किंमत अर्ध्यावर आली होती, परंतु बँकेने एक अट टाकली की ही थकीत बाकी तुम्हाला 1 वर्षातच द्यावी लागेल. काही दिवसात तोट्यामध्ये असणाऱ्या कंपनीला त्यांनी नफ्यामध्ये बदलवले. आज कमानी ट्यूब्सची
कंपनीचे बाजार मूल्य 750 कोटीपेक्षा जास्त आहे आणि कल्पना सरोज यांची संपूर्ण संपत्ती ही $12.2 कोटी आहे. कल्पना सरोज ह्या सामाजिक कार्यात देखील रस घेत होत्या. त्यासाठी त्यांनी एक NGO देखील उघडली, शिक्षण संस्था सुरू केल्या. दरवर्षी बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर एक पुरस्कार देखील ते देऊ करतात. एवढंच नाही तर वुमन एम्पॉवरमेंट कारकिर्दीसाठी आणि एंटरप्रेन्योरशिपसाठी भारत सरकारने 2013 साली त्यांना पद्मश्री हा किताब देऊन मोठा गौरव करण्यात आला. हेलन केलर म्हणतात की लाईफ इज आयदर अ डेअरिंग ॲडव्हेंचर ऑर नथिंग ॲट ऑल. भारतातील धाडसी महिला उद्योजकांचा इतिहास सुरू करणारी कल्पना सरोज, भारतातील पहिल्या महिला उद्योजक आणि मूळ स्लमडॉग मिलेनियर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कल्पना. मी माझ्या कामाला 100% नाही तर 101% देईल या विचारांची दृढता आणि साहसी वृत्ती असलेल्या कल्पना सरोज यांना सलाम. नमस्कार.